नमस्कार, मी अभिषेक तुमचं एस्ट मराठीमध्ये खूप खूप स्वागत करतो आणि सध्या एक जिव्हाळ्याचा विषय घेऊन आलोय, ते म्हणजे जेवलीस का? तर खूप काही गोष्टी आहेत, म्हणजेच फक्त कपल्सपुरतं मर्यादित न राहता या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बराचसा याच्या मागे काहीतरी भावना आहे, विचार आहे आणि त्याच निमित्ताने आज आपल्यासोबत प्रिन्स स्टार आहे. तर तुझं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलमध्ये. येस. तर ही खूप युनिक गोष्ट आहे जेवलीस का? म्हणजे युनिक म्हणजे कॉमन आहे, पण तू याला काहीतरी युनिक वेनी बनवलेलं आहेस. आम्हाला ऐकायला आवडेल की काय क्रिएटिव्ह प्रोसेस होती यामागे? आपलं हेच होतं की छोट्या छोट्या गोष्टी आपण कधी कधी बघायचे विसरतो डेली लाईफमध्ये. तर असाच एक किस्सा आहे की मी माझ्या मम्मीसोबत जेवणाच्या ताटाच्या समोर असं बसलो होतो. मस्तपैकी टी व्ही चालू होता, सोफ्यावरती बसलो होतो मी. आणि तेव्हाच मम्मी म्हणली मला, अरे तू जेवलास का नाही? मी म्हटलं, तू जेवलीस का नाही? मग ती म्हणली की याच्यावरती गाणं होऊ शकतं बरं का सोनू. मला सोनू म्हणतात घरी. सो ती म्हणली की याच्यावरती गाणं होऊ शकतं. मी काय तेव्हा काही लक्ष नाही दिलं. पण त्याच्या काही महिन्यानंतर मला असं वाटलं की यार मम्मी असं काहीतरी बोलली होती, काहीतरी म्युझिक करायला हवं मी त्याच्यावरती. सो मी जस्ट एक्साइटमेंट म्हणून म्युझिक बनवून ठेवलं. पण तरी मला असं वाटलं की हां ठीक आहे, आपण बघूया नंतर. मग त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेटली त्याला काहीतरी 2 वर्ष 1.5 वर्ष झालं असेल या आयडियाला. बरं. आणि आत्ता कुठे आपल्याला वेळ बघायला भेटते जेवलीस का प्रॉपरली ॲज अ सॉन्ग, एक प्रॉपर प्रॉडक्ट म्हणून. पण ते बनवण्याचं प्रोसेस फारच एक्साइटिंग होतं. मी लोकांना सुद्धा विचारलं की काय बनवायला हवं. FC रोडला गेलो मी की लोकांना, पब्लिकला विचारलं की काय हवं, लिरिक्स काय असावं. मला एकच जास्तीत जास्त उत्तर आलं की सोपं असावं. कारण की सोपं हे भावतं लोकांना, त्यांना आवडतं आणि सगळ्यांना समजतं. तर अशी प्रोसेस तर होती. खरंच ही गोष्ट खूपच सुंदर आहे की तुला आईकडून असा म्हणजे ही प्रोसेस स्टार्ट झाली आणि त्यामुळे आईचा आशीर्वाद नक्कीच आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच पुढे गाजणार आहे. येस. मराठीमध्ये तू पॉप बनवतोयस. ही खरंच खूप एक रिस्क म्हणू शकतो आणि जबाबदारीची पण गोष्ट आहे. काय आव्हानात्मक असतं मराठीत पॉप बनवणं? मराठी ऑडियन्स हा फार एक मुरलेला ऑडियन्स आहे. सो त्यांना थोडंसं शिफ्ट करणं हे खूपच चॅलेंजिंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी ऑडियन्स तितकंच प्रेमळ पण आहे. आणि पॉप हा विषय म्हणला की सगळ्यांनाच आवडतो. मराठीचं म्युझिकॅलिटी आणि पॉपची सिम्प्लिसिटी, कमर्शियलनेस हे एकत्र करणं ॲक्च्युली खूप डिफिकल्ट होतं, अवघड होतं. कारण की असे लिरिक्स बनवायचे जे की एखाद्या इंग्लिशमॅनला पण समजतील, एखाद्या हिंदी माणसाला पण समजतील आणि एका मराठी माणसाला ते जास्त जवळचं वाटेल. ऑफकोर्स जेवलीस का म्हणल्यावर कोणालाही जवळचं वाटेल, कुठल्याही मराठी माणसाला जवळचं वाटेल. पण तेच जर आपण थोडंसं इंटरनॅशनल वाईबने जर गेलो, थोडंसं इंटरनॅशनल म्युझिक असेल, थोडंसं वाईब तसा असेल, थोडासा वेगळा डान्स असेल, मज्जा असेल वेगळी, तर ते मराठी गाण्यामध्ये टाकता येईल का आपल्याला? तर असा विचार करून मी ते गाणं बनवलं होतं. आणि खरंच हा एवढा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे आपण दैनंदिन जीवनात एकमेकांना पहिला प्रश्न हाच विचारतोस की बाबा तू जेवलास का? जेवलीस का? कधी जेवणार आहेस? वगैरे जेवण झालं का? त्यामुळे खरंच तू एकदम सगळ्यांच्या काळजाला हात घातलेला आहेस. अ, मला आता बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्युझिक इंडस्ट्री म्हटलं तर बरेच आपण बघू शकतो की कॉम्पिटिशन आहे. या गाण्यामध्ये काय वेगळंपण आहे की जे लोकांना खूप भावेल, त्यांना आवडेल? हे गाणं असं आहे ना, की कॉम्पिटिशनला विसरून ते गाणं ऐकणं असं आहे ते. म्हणजे कॉम्पिटिशन वेगळं आणि जेवलीस का वेगळं, इतकं वेगळं आहे ते. ओके. म्हणजे इतकं कमर्शियल आहे, इतकं पॉप आहे त्याच्यात, की कुठल्याही माणसाला आवडेल. तू कुठल्याही साध्या माणसाला किंवा कुठल्याही वेगळ्या माणसाला ज्याला अजिबात आपली भाषा येत नाही, त्याला सुद्धा जेवलीस का, ही असं जेवलीस का. आणि मी ऐकवलंय, मी ते एक्सपेरिमेंट सुद्धा केले. काही कॉलेजेसमध्ये मी आता रिसेंटली जज म्हणून होतो. सो तिथे काही फॉरेनचे स्टुडंट्स होते. सो मी म्हटलं, "हे जरा या इकडे जरा 2 मिनिटं." सो मी त्यांच्यासोबत बोलता बोलता त्यांना गाणं ऐकवलं. आणि गाणं ऐकवल्यानंतर त्यांचं असं रिॲक्शन होतं की "वॉव सर, दिस इज सुपर्ब, दिस इज वंडरफुल. व्हॉट काइंड ऑफ लँग्वेज इज दिस?" मी म्हणले, "ही महाराष्ट्रीयन आहे, दिस इज मराठी." सो ते होते, एक त्यांच्यातली एक मुलगी होती नायजेरियन आणि एक त्यांच्यातली होती ऑस्ट्रेलियन. सो दोन्हीचं रिॲक्शन असं होतं की मला वाटलं की यार धिस इज द परफेक्ट सॉन्ग फॉर एव्हरीवन. सो तिथून मला अप्रुव्हल सुद्धा भेटलं. मराठी माणसांचं अप्रुव्हल आहेच ऑफकोर्स. सो
अशी त्याची प्रोसेस होती. आणि मला असं वाटते की इथेच तू अर्धी लढाई जिंकलेला आहेस, कारण महाराष्ट्राचं प्रेम तर तुला मिळणारच आहे ऑब्व्हियसली, कारण जेवलीस का हा खूप जिव्हाळ्याचा विषय झाला. पण परप्रांतीय लोक पण तुला तेवढ्याच उत्साहानं तुझं कौतुक करतायत, तुझं प्रॉपर फीडबॅक देत आहेत, तेही समोरासमोर म्हटल्यानंतर ही खरंच खूप चांगली आणि कौतुकाची गोष्ट आहे. आता आम्ही असं ऐकलंय की संगीत क्षेत्रात जे तुझं पदार्पण होतं ते ऑलरेडी फॅमिली लिगसीपासूनच चालू आहे, कारण तुझे आजोबाही संगीत क्षेत्रात आहेत, वडील देखील संगीत क्षेत्रात आहेत. आणि गाढवाचं लग्न या नाटकात त्यांनी ढोलकी वादन देखील केलेलं आहे, जी खरंच खूप पिंजरा, गाढवाचं लग्न खरंच खूप मोठे प्रोजेक्ट्स होते. आणि पण त्यावेळची जी गोष्ट होती म्हणजे ते थोडं क्लासिकल टाईप झालं, आणि आत्ता जे तू करतोयस ते पॉप करतोयस. या दोघांचं मिश्रण करताना किंवा त्यांच्याकडनं जी आलेली तुला आशीर्वादारूपी देणगी आहे, कसं समन्वय केला जातो या दोघांमध्ये? ॲक्च्युली हा खूप मोठा विषय आणि मला खूप जवळचा विषय. मला खूप आवडेल की दादा म्हणजे आमचे श्री मोहन संभाजी अडसूळ, आपले महाराष्ट्राचे ढोलकी सम्राट, सुरेखा पुणेकर त्यांच्यापासून सुरू आपली एक लावणीचा कार्यक्रम होता. त्यांनासुद्धा त्यांनी फर्स्ट चान्स म्हणतो ना आपण, तो सुरेखा पुणेकरांना फर्स्ट चान्स देणारे म्हणजे माझे आजोबा. आणि त्यांची एक लावणी संघ होता त्यांचा, अशी ही फुललेली लावणी. तर त्यांचा इतिहास असा होता की पहिलं म्हणजे पुण्यातलं पहिलं लावणीला स्टेज किंवा थिएट्रिकल स्टेज देणारे म्हणजे माझे आजोबा मोहन अडसूळ. मग त्यानंतर त्यांनी निळू फुलेंसोबत काम केलं. त्यांच्यानंतर बरेच लक्ष्मीकांत बेर्डेजी असेल किंवा बरेच मोठे मोठे कलाकार, नाना पाटेकरजी असतील. सो असे मोठे मोठे मोहन जोशीजी ते एकदम जवळचे होते त्यांचे. आणि बरेच किस्से असं ऐकायचो मी लहानपणापासून. संगीत कसं पाहिजे किंवा आर्ट किती महत्त्वाचं असतं, कला किती महत्त्वाची असते. तर हे सगळे जे मराठी कलाकार होते ना, ते म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करायचे. त्यांना काही पडलेले नसायचे की आपल्याला हे फॅसिलिटीज पाहिजे, ते फॅसिलिटीज पाहिजे, कॅमेरा पाहिजे. नाही, आम्हाला फक्त सादर करता येते ना म्हणजे झालं. म्हणजे मी असं शिकलो की कलाकाराला किती ग्राउंडेड असणं इम्पॉर्टंट आहे. त्याची कला सादर करणं ते सगळ्यात मोठं त्याचं ध्येय पाहिजे. असं नाही पाहिजे की यार मी किती फेमस आहे, मी किती हे दाखवते, मी किती भारी आहे. आपलं आत्ताचे कलाकार असेच सगळे मार्केटिंग करतात एकमेकांची. पण ॲक्च्युअल ते मी शिकलो की कलाकाराला सादरीकरण आणि प्रेक्षकांचं प्रेम हे महत्त्वाचं पाहिजे सगळ्यात जास्त. आणि त्याच लेगेसीला पुढे नेता नेता माझे बाबा शंकर महादेवांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. सुरेश वाडकरजी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यांचं नाव संजय अडसूळ. सोनू निगमसोबत सुद्धा त्यांनी साथ दिलेली आहे. सो यांचं नाव इतकं मोठं आहे की मला ते सुद्धा प्रेशर येतं कधी कधी की मी आता काय केलं पाहिजे. जबाबदारी येते. आणि त्यांचं एक एक गोष्ट होती दोघांची पण, म्हणजे माझ्या आजोबांनी ते कायम ठेवली आणि माझ्या पप्पांनी पण ते पुढे लेगेसी पुढे ठेवली. ती अशी की 0 पासून जर्नी तुमची सुरू झाली पाहिजे. म्हणजे माझ्या इंडिव्हिज्युअल तुमची जर्नी, म्हणजे आम्ही वशिला वगैरे तसलं काय आमच्यात होणार नाही बाबा, असंच आधीपासून सुरू. त्यांचं म्हणणं असं होतं की तुझी जर्नी आहे, तू स्वतः सगळं करायचं, आम्ही अजिबात तुझं कुठं रेकमेंडेशन देणार नाही, तू स्वतः तुझ्या पायावरती उभं राहायचं. ते माझ्या बाबांना पण त्यांनी तसंच केलं, माझे बाबा पण माझ्यावरती तसंच करतात. आणि ते इतकं मला आधी नाही का, म्हणजे एखाद्या मुलाला असं ऑफकोर्स जेव्हा तो टीनेजमध्ये असतो तेव्हा मला पण पाहिजे यार, मला पण नाही का बाकीचे मुलं करतात ना थोडंसं नेपोटिझम मला पण पाहिजे. पण त्यांचं असं होतं की नाही, तुझी जर्नी आहे ना. आत्ता मला समजते ते किती किती इम्पॉर्टंट आहे. आत्ता मला समजते की आपलं काहीतरी वेगळं असणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळेच मी फक्त म्युझिककडे नाही आहे, मी माझ्या काय म्हणतात त्याला टेक्निकल गोष्टीसुद्धा शिकलो त्याच्यामुळे. स्वतःची जर्नी असल्यामुळे, फंड्स नसल्यामुळे एखाद्या आर्टिस्टचं काय होतं ते तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळे रोल्स पण करावे लागतात, सगळं शिकावं लागतं. आणि ती जर्नी माझी वेगळी एक सुरू झाली. तर असा हा तो प्रवास होता. नक्कीच. आणि वडिलांचे वगैरे आजोबांचे आशीर्वाद मिळणं आणि नंतर तुझा प्रवास सुरू करणं, आणि
कुठंच रेकमेंड न करता स्वतःचं इंडिव्हिज्युअली स्टार्ट करायचंय तुला आणि तुझ्या पायावर तुला उभं राहायचंय, अशी त्यांची शिकवण म्हणजे खरंच चांगले संस्कार आहेत. आणि जसं त्यांनी नाव कमवलं त्या काळात तसं पुढे तू नाव कमवशील अशी सदिच्छा. येस, आता हे जे गाणं आहे जेवलीस का किंवा याच्या आधीचे, लिहितोस पण तूच, कंपोज पण करतोस, त्याच्यानंतर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रोड्यूस पण करतोस. आता या सगळ्या जबाबदारी पाळताना काय तारेवरची कसरत होत असेल ऑब्व्हियसली, काय सांगशील त्याविषयी? हे सगळं करताना सगळ्यात मेन म्हणजे आपले रोल्स आपण किती हे करतो ते सगळं पण जाऊ द्या. पहिला प्रश्न हा असतो की आपल्याकडे फंड्स आहेत का नाही. बरोबर, म्हणजे कुठलंही गाणं कुठलंही काही सादर करायचं असेल आपल्याला पब्लिक समोर, आपल्याकडे एक फोन पाहिजे, त्याला पैसे लागतात. आपल्याकडे रेकॉर्डिंग पाहिजे, ते रेकॉर्डिंगचं मटेरियल घ्यायला पैसे लागतात. सगळ्या गोष्टी घ्यायला फंड्स लागतात. त्याच्यामुळे मी असं नाही केलं की आज ठरवलं की म्युझिशियन व्हायचंय किंवा सिंगर व्हायचंय आणि उद्या सगळं माझ्याकडे आहे, असं कधीच झालं नाही. माझा असा किस्सा होता की सगळ्यात पहिल्यांदा मला आधी वडील तर म्हणायचे की तू खूप इंट्रोवर्ट आहेस, तू अजिबात हे सगळं काही करू नकोस, कारण की तुला काही जमणार नाही, खूप कॉम्पिटिशन येतं, आम्ही बघतोय, तू नको करूस. आहे हा माहिती आहे, तू चांगलं गातोस वगैरे, ठीक आहे, पण ते काही पुरेसं नाही, तुला नाही जमणार ते, असं ते म्हणाले. नंतर ते स्वतः आज जेव्हा ते जेवलीस का ऐकतायत तेव्हा ते स्वतःहून पहिलं त्यांचं रिॲक्शन असं होतं. मला त्यांचं रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट असतं, बिकॉज ते वडील डायरेक्ट तोंडावर बोलतात, नाही चांगलं तर नाही चांगलं. मग ते ह्या गाण्याला पहिल्यांदा मला ते फर्स्ट रिॲक्शनलाच त्यांचं असं म्हणले की हे गाणं इंटरनॅशनल जाणार, तुझं छान होतंय आता. सो मला ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्यांना हळूहळू तो विश्वास पण दिला मी की मी काहीतरी करू शकतो, फक्त सिंगिंग नाही तर म्युझिक प्रोडक्शनसुद्धा करू शकतो, बाकीचे रोल्ससुद्धा निभवू शकतो. आणि असंच काही प्रोजेक्ट्स पण कॅन्सल झाले माझे. सो तिथून पण बरंच शिकायला भेटलं, वेगळे रोल्स निभवायचे कसे ते पण पाहायला भेटलं. सो अशी ती जर्नी होती. खरंच सुंदर, कारण तू जेव्हा इंडिव्हिज्युअल सगळ्या गोष्टी करतोयस म्हटल्यावरती तुला शिकायला धडपडणार, त्यातूनच शिकणार, अनुभवातून शिकणार. आणि इथेच तू अर्धी लढाई जिंकलीस, कारण तुझ्या वडिलांची प्रतिक्रिया जी होती की खरंच खूप छान झालंय आणि हे इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकतं इथेच, आणि पुढची लढाई आपण सोबत मिळून पार करूयात. येस. आता हे जेवलीस का जे आहे आपल्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं की हा बाबा कपल्स आहेत आणि बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला विचारतोय जेवलीस का, आणि त्यांची एक ती क्यूट लव्ह स्टोरी म्हणू शकतो आपण. तर असं काही रोमॅन्टिक आहे की याला फॅमिली कनेक्ट काही आहे? ॲक्च्युली माझे वडील माझ्या आजीला पण सारखं विचारतात की जेवलीस का. आत्ता रिसेंटली तिचं म्हणजे ती एक्सपायर झाली, पण तिची ॲक्च्युली खूप आठवण येते आम्हाला की ती मला नेहमी फोन करून विचारायची की बबड्या जेवलास का रे, ए बाळा जेवलास का रे. पहिला प्रश्न आजींचा तोच असतो. आजोबा जेव्हा फोन करतात, आजी आजोबा जेव्हा आपल्याला फोन करतात, पहिला प्रश्न तर तेच विचारतात की अरे बाळा खाल्लंस का रे तू, जेवलास का रे तू. मग ते एकदम इमोशनल कनेक्ट पण आहे त्याचा. आणि मी तर म्हणतो की कपल्सपेक्षा जास्त आपण सगळ्यात जास्त पेरेंट्स आपल्याला विचारतात जेवलास का, जेवलीस का. किंवा आपले जे काका काकू असतील, कधी पण कुठेही तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रीयन घरात जा, काय रे फोनवर आपल्याला काय विचारतात, जेवलास का रे, हां काय खाल्लंस का रे, काय नसेल खाल्लं तर खाऊन घे बाबा. सो मला तर वाटतं कपल्सपेक्षा जास्त आपण फॅमिलीज आपल्याला जास्त जेवलास का विचारतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मलाही असंच वाटतं, कारण मी स्वतः इकडे पुण्यात म्हणजे मावशीकडे राहतो. सो घरचा फोन आल्यावर पहिला तोच असतो की जेवलास का. सो आता जसं तू म्हणालास की तू इंडिव्हिज्युअली सगळ्या गोष्टींवरती काम करतोयस, त्यामुळे तुला लिमिट नाहीये, आउट ऑफ बाउंड जाऊन तुला जे काही करायचंय, कोणाचं प्रेशर नाहीये. तरी सुद्धा क्रिएटिव्ह फ्रीडम आणि कमर्शियल प्रेशर ऑब्व्हियसली असणारच आहे. सो त्याचा बॅलन्स कसा, समतोल कसा सांभाळतोस? आता हा सगळ्यात मोठा विषय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, क्रिएटिव्ह फ्रीडम आणि कमर्शियल प्रेशर. मी एक बुक पण लिहितोय, आर्टिस्ट वर्सेस रियालिटी. आणि त्याच्यात म्हणजे हे नाव फायनल नाही अजून, सो कॉपीराईट घेऊ नका लगेच. सो त्याच्यात एक टॉपिक आहे की ऑथेंटिसिटी वर्सेस ट्रेंड वर्सेस ऑथेंटिसिटी. सो त्याच्यात हे म्हणलंय मी की
एखादा आर्टिस्ट जेव्हा ट्रेंड फॉलो करतो तेव्हा तो हरवून जातो त्या गर्दीत. इन्फ्लुएन्सिंग आर्टिस्ट असेल किंवा काही असेल, आपण जेव्हा रील्स बघतो तेव्हा असं वाटतं की यार ट्रेंडसोबत जायला पाहिजे, पण आपली ऑथेंटिसिटी कुठे गेली? मग परत असं वाटतं की यार ऑथेंटिसिटी जर आपण दाखवली तर ते बघतील का नाही लोक माहिती नाही. बिकॉज दिस इज हाऊ द वर्ल्ड इज गोईंग. आत्ता जे चाललंय आपल्याला त्याच्यासोबत जाणं भाग आहे. आपण जर नाही गेलो तर आपण हरवून जाऊ कुठेतरी. आपण कायमचा हरवून जाऊ. म्हणजे यू हॅव टू गो विथ टाईम. जसं रामाने सांगितलं की मी शांत आहे, तसंच कृष्णाने पण वेळेसोबत चेंज केलं ना. दोघंही विष्णूचे अवतार. तसंच आपल्याला आपल्या कलांना सुद्धा कमर्शियली जाऊन ऑथेंटिक होऊन तो बॅलन्स शोधून त्या सगळ्या गोष्टी करायच्यात. हा माझा मुद्दा आहे आणि हे आपल्याला केलंच पाहिजे. एव्हरी आर्टिस्ट शुड डू इट. बिकॉज फक्त ऑथेंटिक राहून काही उपयोग नाही आहे. कोणी बघणार नाही आपल्याला. आणि फक्त ट्रेंडवरती जाऊन काही उपयोग नाही आहे. आपलं स्वतःचं काही वेगळं होणार नाही. त्याच्यामुळे त्याचं बॅलन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याकडं ऑडियन्स असं आहे की 90s मधले जे लोक आहेत ते जुन्या गाण्यांना खूप जास्त प्रेफर करतात बरोबर. किंवा आणि एक एक पॉइंट असा येतो की ते रिलेट होतं. लता मंगेशकर दीदींची गाणी किंवा हे आपण लाईफमध्ये आपल्याला जी सिच्युएशन चालली ते, आणि त्याचबरोबर ट्रेंड पण आपण फॉलो करत असतो. जसं की जेनझी आणि 90s मधल्या लोकांचं ते एक आहे. हा क्लॅश होता. त्यामुळे दोघांचाही विचार करून तू चालतोयस इथेच. मला वाटतंय तू खूप चांगला हा विचार आहे आणि नक्कीच हे काहीतरी छप्पन भोग आपल्या समोर लवकरच बघायला मिळणार आहे. येस. आता मराठी पॉप म्हटलं की थोडंसं मगाशी जसं बोललो आपण की जबाबदारीचा विषय आहे वगैरे. इंटरनॅशनल ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्यासाठी आता तुला काही लोकांनी, इंटरनॅशनल लोकांनी तुला दाद दिली की अरे दिस इज सुपर्ब, हे खूप छान वाटतंय. तुझे काही असे प्लॅन्स आहेत की आपल्याला हे मराठी पॉप इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचवता येईल? आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इंडिपेंडेंट जातोय मी. सो मला कुठलाही लेबल किंवा काही PR किंवा असं काहीच नाही आहे. सो जसं मी रेकॉर्डिंग शिकलो, सेल्फ लर्न केलं, ते बरेच फेल झाले, बरेच आपल्याला परत परत करावं लागतं. हे सगळे रोल्स करताना फॉर एक्झाम्पल प्रोडक्शनपासून, म्युझिकपासून, मग डिरेक्शनपासून, एक माझा प्रोजेक्ट असाच फेल पण झाला होता. बाय द वे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की असं पण होतं की मी सगळं गाणं वगैरे बनवलं, पण व्हिडिओ करताना मी दुसऱ्याची मदत घेतली आणि त्याला पेही केलं कमर्शियली. पण तो व्हिडिओ अजिबात चांगला नव्हता आणि तो प्रोजेक्ट मी कधीच बाहेर काढला नाही. सो पे करून सुद्धा असं होतं. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की यार नाही, मला व्हिडिओग्राफी शिकायला पाहिजे. हे मला सांगता आलं पाहिजे की मी काय करायला पाहिजे. सो मी ते सेल्फ लर्न सुरू केलं. एडिटिंग काय असतं ते सेल्फ लर्न सुरू केली. त्यावेळेस तर काय ॲप्स किंवा असं काही अकॅडमीज काहीच नव्हतं. सो सेल्फ लर्न करत करत या सगळ्या गोष्टी शिकणं, त्याच्यानंतर त्याचं पुढे आणणं, यूट्यूबवरती अपलोड कसं करायचं तिथून पण शिकणं, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन कसं करणं, या सगळ्या गोष्टी सेल्फ लर्न केल्याशिवाय होणार नाहीत. आणि कसं असतं ना, एक इंडिपेंडंट आर्टिस्टचं एक खूबी असते की तो स्वतः सगळ्या गोष्टी शिकून सगळे रोल्स निभवून या सगळ्या गोष्टी करतो. तसंच मी मिक्सिंग इंजिनिअरिंग, मास्टरिंग इंजिनिअरिंग हे सगळं करत करत लिरिसिस्ट बनलो, कंपोजर बनलो स्वतःचा, त्याच्यानंतर स्वतःचा सिंगर, स्वतःचा रेकॉर्डिस्ट, स्वतःचा हार्मनी वोकलिस्ट म्हणजे कोरस सुद्धा मी स्वतः करायचो स्वतःचा, आपल्या गाण्यात सुद्धा आहे. सो हे सगळं करत करत आत्ता मी या स्टेजला आलोय की आता मला PR आणि मार्केटिंगचं काहीच माहिती नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत एका गाणं. मी असं रिसर्च करत होतो काही इंटरनॅशनल आर्टिस्टला, तेव्हा मला असं जाणवलं की इंटरनॅशनल आर्टिस्ट ते तेव्हाच बनतात जेव्हा 60% 70% मार्केटिंग केली जाते त्यांची, आणि त्यांच्या मागे ह्यूज टीम असते. आणि तेच मी शिकतोय, तेच मी प्रयत्न करते की मी स्वतःसुद्धा शिकेल ते, आणि मग माझ्या टीमला म्हणा किंवा माझ्या जे जवळचे असतील त्यांना सांगेल की असं असं करायचं आहे आपल्याला. सो याला ऑफकोर्स भरपूर बजेट लागतं. आता ऑफकोर्स ते मी सुरुवात करतोय. सो पण मला खात्री आहे की हे ट्रेंडवरती तरी जाऊ शकतो. सो मला तो चान्स घ्यायचा आहे की जर हे ट्रेंडवरती गेलं तर ऑफकोर्स आपण त्याला इंटरनॅशनली घेऊन जाऊ शकतो. आत्ता जरी माझ्याकडे मोठं PR नसलं तरी उद्या तर असेलच, नक्कीच असेल.
नाही आणि खरंच जसं तू जेवढं जेन्युइन आणि ऑनेस्टली सगळ्या गोष्टी सांगतोयस, त्यातच ते जेन्युइनिटी समजून येते आणि प्रत्येक गोष्ट तू स्वतः शिकतोयस, स्वतः करतोयस, त्याच्यामुळे त्यातला तुला अनुभव पण मिळत जाणार आहे आणि जो तुला पुढे नक्कीच यूज होणार आहे. जेवलीस का ह्या गाण्याचं आता ऑडिओ रिलीज झालेलंच आहे आणि व्हिडिओ अल्बम लवकरच रिलीज होणार आहे आणि आम्ही असं ऐकलंय की ते व्हॅलेंटाईनच्या वीकमध्ये रिलीज होणार आहे. काय असं स्पेसिफिक आहे की व्हॅलेंटाईनमध्येच का रिलीज करायचंय? असं काही स्पेसिफिक नाही आहे व्हॅलेंटाईन्समध्येच का रिलीज करायचं आहे, पण फ्रँकली स्पीकिंग गाणं त्याच्या आधी झालं होतं आणि आणि मी म्हणलं हा एक मस्त ओकेजन आहे व्हॅलेंटाईन्स वीक, कारण की व्हॅलेंटाईन्स वीकला आपण समजा एखादं गाणं टाकलं हे तर एव्हरीवन विल बी लाईक अरे जेवलीस का, असं एकमेकांना छेडत राहतील. मी म्हणले दिस इज अ गुड चान्स. सो सगळ्या गोष्टी एकत्र आल्या, त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे दॅट्स इट. खरंच हा पण एक जो आहे यामागचा उद्देश हा पण खूप चांगला आहे आणि नक्कीच हा वर्कआउट करेल. मग आम्हाला असं जाणून घ्यायचंय की प्रिन्स स्टारने कधी कोणाला जेवलीस का असं विचारलंय का? आता इंट्रोवर्ट तू म्हणालायस, पण नक्कीच तू कोणाला तरी विचारलं असणार आहे. तर खरं सांगून टाक. आता मी होतो मॉडर्न कॉलेज गणेशखिंडमध्ये, तर तिथे मी एका इव्हेंटचा एक इव्हेंट डिरेक्ट करत होतो आणि आमच्या मॅम म्हणल्या की बाबा प्रिन्स ते बघून घे, ते आम्ही चाललोय, तू बघून घे ते बाकीचं काय असेल ते. तिकडे मी सगळ्यांना गॅदर केलं आणि एक मुलगी दिसली मला, तिथे आपलीच मैत्रीण असते. तिला जस्ट मी विचारलं, सगळ्यांचा टिफिन ब्रेक वगैरे झाला होता, काय रे म्हटलं जेवलीस का? तिला माहित नाही, तिचं काहीतरी चालू असेल तिच्या लाईफमध्ये. तिला विचारलं मी, ती ढासाढासा रडायला लागली. मी म्हटलं अरे काय झालं तुला, असं काय करायचं? म्हणलं मी घाबरलो ना, काय झालं बापरे गेलं. तेव्हा ती म्हणायला लागली की मला जेवलीस का विचारलं, ते थोडंसं छान वाटलं, म्हणजे आपुलकी वाटली मला. तर काही म्हणजे असं माहिती नसतं ना आपल्याला कोण कुठल्या स्टेटमध्ये असतं, कुठल्या सायकोलॉजिकल स्टेट. तो एक आपुलकीचा प्रश्न आहे, जेवलीस का म्हणजे इतकं इम्पॉर्टंट असू शकतो एखाद्या माणसाला, ते नव्हतं माहिती मला. सो एकदा असा एक्सपिरियन्स झाला होता. नाही, जसं मी म्हणालो की हा जिव्हाळ्याचा विषय होता. मी सुद्धा घाबरलो जेव्हा तू बोललास की ती रडायला लागली. कारण कोणत्या स्टेजमध्ये कोण असतो हे आपल्याला माहीत नसतं. पण खरंच ही खूप एक एक छोटासा शब्द आहे, जेवलास का, जेवलीस का, पण ते विचारल्यावर जी आपुलकी वाटते ती खरंच ग्रेट आहे आणि ह्याच्यासाठीच आपली मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती दिसून येते. नवीन कलाकार बरेच येत आहेत आणि त्यांना देखील बरंच काही सुरू करायचं आहे. पण कसं होतं, बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी फसवणुकी पण होतात या संदर्भातल्या. नवीन कलाकार जे येणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांना काय सल्ला देशील? फसवणुकी तर होतच राहतं, माझ्यासोबत सुद्धा झालेले आहेत. आणि नवीन आर्टिस्टला सुद्धा खूप यूज केलं जातं, फ्रीमध्ये यूज केलं जातं. पण मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला जर एक्सपिरियन्स पाहिजे तर स्वतःहून काही फ्री प्रोजेक्ट्स करा, त्याशिवाय तुम्हाला एक्सपिरियन्स भेटणार नाही. मी सुद्धा केलेले आहेत, माझं सुद्धा असं झालेलं आहे की बरेच प्रोजेक्ट्स केलेत पण नाव नाही आहे. हे होतं. पण मी तर स्वतःहून म्हणेल की तुम्ही स्वतःहून एक्सपिरियन्स घ्या. त्याच्याने काय होईल ना, तुमचं फाउंडेशन क्लिअर होईल की लोकांना काय पाहिजे आणि कमर्शियली काय चालतं. ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं इम्पॉर्टंट असतं नवीन आर्टिस्टला. आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या कलेवरती काम करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःचं आता मी सिंगिंग क्लासेससुद्धा घेतो. मी हा सल्ला त्यांना पण देतो की एव्हरी डे यू हॅव टू ॲटलिस्ट ट्राय टू डू समथिंग अबाउट युअर पर्सनॅलिटी ऑल्सो. नुसतं सिंगिंग करून उपयोग नाही आहे. तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कसं शेप करताय किंवा कसं स्कल्प्ट करताय त्याच्यावरती तुमचा आवाज, तुम्ही समजा सिंगर आहात, समजा पेंटर आहात, तुम्ही काय करताय लाईफमध्ये याच्याशी सुद्धा ते रिलेटेड असणार आहे. कारण की तुम्ही जे काही क्रिएट करताल ते तसंच येणार जसं तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये पेरणार, असं असतं. नाही आणि खरंच हा खूप चांगला सल्ला आहे. कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की खेडेगावाकडनं येणारी लोकं असतात, त्यांना काहीच माहिती नसतं. नवीन कलाकार असतात. आता अभिनय क्षेत्रात तरी हे खूप कॉमन झालेलं आहे. मला म्युझिक क्षेत्राबद्दल इतकं माहीत नाही आणि खरंच हा खूप चांगला सल्ला आहे, जो तुम्ही पाळला पाहिजे. जसं पर्सनॅलिटी आपण शेप करणं वगैरे म्हणतो त्यानुसार. येस, तर आता ही मेजवानी आम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे, जेवलीस का? तर त्याचे 1-2 ओळी होऊन जाऊ देत. नक्कीच. सो दिस इज फॉर यू ऑल, तुमच्या सगळ्यांसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी. आणि हे गाणं तुम्ही सगळीकडे घेऊन जाणार आहात. कुठे? इंटरनॅशनली, राईट? सो दिस इज फॉर यू.
तुझ्या मागे मला करमत नाही, तुझ्याशिवाय मी जेवत नाही, तुझ्यात मी बेबी हरवलं काय, लॉंग ड्राईव्हला माझ्यासोबत येशील काय, जेवलीस का, आहा जेवलीस का, माझी राणी जेवलीस का, आहा जेवलीस कालीस कालीस. खरंच खरंच खूप सुंदर. आणि नक्कीच तुला भरपूर DMs येणार आहेत हे झाल्यानंतर. तर नक्कीच ही सुंदर कलाकृती, नवीन कलाकृती, काहीतरी युनिक घेऊन आपण येतोय तुमच्या समोर. लवकरच याचा ऑडिओ रिलीज झालेला आहे. लवकरच व्हिडिओ अल्बम देखील आपल्या समोर येणार आहे. काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना, काय आवाहन करशील? मी हे सांगू इच्छितो की तुम्ही जेवत राहा, वेगळ्या वेगळ्या गोष्टी खात राहा आणि एकमेकांना ऑफकोर्स विचारत राहा. कारण की आपुलकी फ्री असते. एकमेकांना देण्यात काय म्हणजे आपल्याला काय जातं, बरोबर? सो एकमेकांना प्रेम करत राहा, आपुलकी देत राहा, गाणं ऐका, लोकांना शेअर करा आणि खूप डान्स रील्स बनवा, मजा करा. आणि माझं एकच म्हणणं आहे, म्युझिक म्हणलं की डान्स आलाच पाहिजे. सो तुम्ही डान्स करा, एन्जॉय करा आणि एकमेकांना, फक्त गर्लफ्रेंडला नाही आहे, फक्त बॉयफ्रेंडला नाही, तर आई वडिलांना सुद्धा विचारा. एकदा विचारून तरी बघा काय म्हणतात ते.